घेऊन आज जो काल विजयकुमार घाडगे पाटलावर जो भ्याड हल्ला झाला तो पूर्व नियोजित भ्याड हल्ला केलेला आहे। खरं तर खून करण्याच्या हेतूनच हा हल्ला झालेला असं आम्ही मानतो। कारण गजबजलेल्या गेस्ट हाऊसमध्ये पोलिसाच्या समक्ष हा हल्ला होतोय याचा अर्थ पोलीस कुठेतरी त्यांच्यासोबत मिलीभगत आहे पोलिसाची आणि सरकारची। आणि या सगळ्या कारणानं एका शेतकरी पुत्रावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय आहे। या पाठीमागं अजितदादा पवारांनी जी सिंचन घोटाळा करून 70,000 कोटी रुपये जमवलेत, त्या जमवलेल्या पैशातून त्यांनी गावगुंड पोचलेले आहेत आणि या गावगुंडाच्या करवी इथल्या सुविधांवर हल्ला होतोय आणि खऱ्या अर्थानं चळवळी उद्ध्वस्त करायचं काम या ठिकाणी होतं। म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह सगळ्या संघटना या ठिकाणी लातूरच्या रस्त्यावर उतरल्यात आणि येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री इथं 26 तारखेला येत आहेत, त्यांचा ताफा आम्ही आणणार आहोत आणि त्यांचा दौरा इथे यशस्वी होऊ देणार नाही जोपर्यंत त्यांनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। अशा पद्धतीचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज या सरकारचा तीव्र निषेध करता सभागृहामध्ये रम्मीची मार्केटिंग करत आहे, रम्मी खेळत आहे, इकडे शेतकरी आत्महत्या करत आहे। त्याच अनुषंगाने विजय घाडगे पाटील शेतकरी कष्टकऱ्यांसाठी लढणारा यवना या ठिकाणी तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते, पण राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या गुंडांनी त्यांना अमानुष्य मारहाण केली। मारहाण ही साधी सुधी नसून जीवे मारण्याच्या हेतूने त्या सुरेश चव्हाण नावाच्या भाडगावने त्यांना मारलेलं आहे। अजितदादाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, दादा तुम्ही त्या सुरेश चव्हाणवरती तात्काळ कारवाई करा। हे छावा जाग्यामुळे तुम्हाला हे जपणार नाही। येत्या काळामध्ये राष्ट्रवादीचा कुठेही कार्यक्रम असला तिथं छावा धडकल्याशिवाय आणि ते हाणू पाडल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। कृषी मंत्री पदावर बसला